नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं हेल्दी कुकिंगमध्ये. आज तुमच्या स्त्रियांच्या सर्व आजारावर एकदम गुणकारी अशी ही रेसिपी घेऊन आलेली आहे. त्यामध्ये हाडांचं आरोग्य असू दे, पचनशक्ती असू दे, वजन नियंत्रित करण्यासाठी, प्रोटीन्स वाढवण्यासाठी किंवा शरीरात जी काही आजार आहे, जे काही दुखणे आहेत, त्याच्यावर ही एकदम पॉवरफुल अशी रेसिपी आहे आणि प्रत्येक घरातील प्रत्येक गृहिणींच्या घरी ही रेसिपी बनलीच पाहिजे आणि रोज 2 चमचे याचा आहारात समावेश हा झालाच पाहिजे. तुमच्या सर्व आजारावर ही गुणकारी रेसिपी आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला रेसिपी सर्व समजेल. आणि हो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. आहारात 2 चमचे जरी समावेश केला ना, तरी तुमची शरीरातील सर्व दुखणी कमी होऊन शरीराचं आरोग्य सुधारण्यास मदत होते, तुमची पचनशक्ती वाढवण्यास मदत होते. ह्या तुम्हाला इथे जवसाच्या बिया म्हणजे फ्लॅक्ससीड दिसत आहे. तुम्हाला वाटत असेल की मी इथे काय करत आहे, तर यामधले सगळे जे काही माती हे ते सगळं जाण्यासाठी चाळून घेत आहे आणि याला मी स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे. आता तुम्हाला वाटत असेल की ह्या धुतल्यामुळे खूप चिकट होतील हे, पण तुम्ही रेसिपी पुढे पहा म्हणजे तुम्हाला कळेल. हे मी अगदी स्वच्छ धुवून आणि निथळून घेतलेलं आहे. यामधलं सर्व पाणी मी हे केलेलं आहे. असं केल्यामुळं काय होतं, तुम्ही जेव्हा आता भाजायला ठेवता ना, तेव्हा ते अगदी खरपूस असे भाजले जातात, अजिबात इकडे-तिकडे उडत नाहीत. आणि फ्लेक्ससीड आपल्या शरीरासाठी किती उपयुक्त आहेत, हे तर तुम्हाला माहितीच असेल. म्हणजे याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असते, फायबर असतात. हे फक्त 2 चमचे घेतले तर यामध्ये 80 कॅलरी आहेत, 3 ग्रॅम प्रोटीन आहे, याच्यामध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस हे सर्व तुमचे बोन हेल्थसाठी अतिशय उपयोगी आहेत. तसेच ओमेगा 3 फॅटी ॲसिड हे तुमच्या सर्व बॉडीला रिक्वायर असतात आणि हे तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप उपयोगी आहे. त्यामुळे केस शायनियर आणि सॉफ्ट होतात. तसेच हे तुमच्या स्टूलसाठी खूप चांगले आहेत. ते रिलिव्हिंग कॉन्स्टिपेशन करतात. डायजेशनसाठी खूप चांगले आहेत. डायजेशनमध्ये अतिशय हेल्पफुल आहे. तुमचं कोलेस्ट्रॉल कमी करतात. तुम्ही बीपी असेल तर रोज याचा वापर करा. इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाण्यांना तर गरिबाचा बदाम म्हणतात. शेंगदाण्यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असल्यामुळे शरीरयष्टी चांगली होण्यास मदत होते. रक्तवाढीसाठी फायदा होतो. पचनशक्ती सुधारते. 50 ग्रॅम खाल्ल्याने वजन नियंत्रित राहते. यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असते. इथे अर्धी वाटी तीळ घेतलेले आहेत. ते खरपूस भाजून घ्यायचे आहेत. त्यामध्ये कॅल्शियम हा घटक असतो, त्यामुळे दात मजबूत होतात. त्वचा मुलायम राहण्यासाठी तीळ खाणे अतिशय फायदेशीर आहे. तिळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस हे घटक हाडांसाठी अतिशय मजबूत असतात, फायदेशीर असतात. तिळामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण बरेच असते, जे रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त आहे. इथे अर्धी वाटी खोबरे घेतलेलं आहे. तेही मंद गॅसवर छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. खोबऱ्यामुळे पचन सुधारते, ऊर्जा वाढते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, हाडे मजबूत करतात, पचन संस्था आणि केसांसाठी कढीपत्ता भरपूर प्रमाणात घ्या. माझ्याकडे कमी होता म्हणून तुम्हाला कमी दिसतोय. कढीपत्ता पोटाची चरबी कमी करतो, नंतर शरीर डिटॉक्स करतो, चांगले कोलेस्ट्रॉल वाढवतो, डायजेशन सुधारतो, मेटाबॉलिझम वाढवतो, पोटाची चरबी बर्न करायला मदत करतो. कढीपत्त्याची पाने वाळवून पूड करून प्रत्येक पदार्थामध्ये थोडी थोडी घाला. खोबरे चटणी, लसूण चटणी करताना त्यामध्ये कढीपत्त्याची पानं कापून घाला. डोसा, धिरडे, घावण करताना त्यामध्येही कढीपत्त्याची अर्धी वाटी डाळ, चिवडा डाळ घालत आहे. यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात. तसेच हे डायबिटीसमध्ये उपयोगी असतं. हाडे आणि सांधे दुखत असतील तर आपल्या आहारात याचा समावेश करावा. इथे थोडे जिरे घेतलेले आहेत. 1 चमचा जिरे मी खरपूस असे भाजून घालत आहे. जिऱ्यामुळे ते आपल्या रेसिपीला, आपल्या चटणीला सुगंध अतिशय छान येतो आणि हे छान खरपूस भाजून घेतलेलं आहे. इथे थोडा लसूणही घेतलेला आहे. आपण याच्यामध्ये कुठेही अजिबात एकही तेलाचा समावेश एक थेंबही तेलाचा समावेश केलेला नाहीये. त्यामुळे हे सर्व मी छान सुक्कं असं ड्राय भाजून घेत आहे. लसूण तर इम्युनिटी इम्प्रूव्ह करतो, कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर, डायबिटीज कमी करण्यासाठी लसूण अतिशय उपयोग आहे. तसे टॉक्सिसिटी कमी करायला किंवा तुमची अपचनाची समस्या असेल तर ती दूर करायला लसूण अतिशय.
तर अशी ही संपूर्ण आरोग्यवर्धक, गुणकारी, अगदी स्त्रियांच्या सर्व आजारावर अतिशय उपयुक्त ही थाळी कशी दिसते, सुंदर ना? तशीच ही सुंदर थाळी आपण सर्वांच्याही किचनमध्ये असायला हवी आणि एकदम ह्या सर्व एवढे गुणकारी पदार्थ आहेत ना, की यांचा आपल्या आहारामध्ये रोज समावेश असावा. हे सर्व थंड झाल्यानंतर थोडे-थोडे घेऊन आपल्याला मिक्सरमध्ये याची अगदी बारीक पेस्ट करायची आहे. म्हणजे खूप बारीक न करता अगदी थोडीशी जाडसर असेल तरी सुद्धा चालते. पण हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये वाटून आता यामध्ये 1 चमचा मीठ, 1 चमचा मिरची पावडर आणि 1 चमचा चाट मसाला टाकायचा आहे. चाट मसाल्यामुळे खट्टा-मिठा टेस्ट खूप छान येते आणि सुगंधही छान लागतो. बघा किती सुंदर अशी ही वाटून झालेली आहे. एवढी छान आणि एवढा सुगंध सुटलेला आहे ना, ही चटणी अतिशय आरोग्यदायी आहे. प्रत्येक गृहिणीने रोज आपल्या आहारामध्ये याचा समावेश केला पाहिजे. त्यामुळे तुमचे हाडांचे आरोग्य असू दे, पाळीच्या समस्या असू देत किंवा तुमचं इतर काही आजार आहेत, जसे काही कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे किंवा तुमचा बीपी कंट्रोलमध्ये नाही, तर तुम्ही ही रोज ही चटणी खा. हे अतिशय गुणकारी आहे. याच्यामुळे काय होईल, तुमचं आरोग्य अतिशय सुधारेल, पचनसंस्था सुधारेल आणि तुमच्या जेवणाला अतिशय रुचकर अशी चव येईल. हे तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. हे 3 ते 4 महिने अतिशय चांगले राहते आणि 1-2 महिने जास्तीत जास्त वापरा आणि अतिशय म्हणजे अशी फ्रेश करा आणि रोजच्या जीवनामध्ये प्रत्येक स्त्रीने 2 चमचे याचा समावेश करा. यामुळे पहा तुमच्या आरोग्यामध्ये कितीतरी बदल झालेला दिसेल. तुमची हाडांची दुखणी कमी होतील, तुमच्या शरीराच्या सर्व समस्या कमी होतील, केसांच्या. आणि हो रेसिपी आवडली असेल तर